इथून सामना क्रमांक 4 कडे आपण बोलणार आहोत. दोन सलामीर बॅटल. प्रतीक शिंगडे ब्रँड ऑफ आपण पाहिला तर माहेम, एक जबरदस्त नक्कीच पालघर जिल्ह्यामधला एक नामवंत खेळाडू ज्याचं राहिला गेला प्रतीक. तर एका बाजूला साईज हा आपण नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती साहिल. इथून रॉयल किंग सरावली संघाच्या माध्यमातून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय. चला शिवसूर्या उचवली संघाचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अभय. आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी. यावेळी सप्रतिम इथून डॉट बॉल आलाय. पहिलाच वेगावरती स्वार पाहायला मिळालाय. या अभय इथे पण लगेच मॅन ऑफ द मॅचचं किताब. मंथन मेरे या ठिकाणी कर्णधार आपण पाहतायत माय मिठागरची संघाचे, त्यांच्या शुभ असते. मात्र हा मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यात येईल. इथून सॉफ्ट हँड मात्र चेंडूला स्लाइस जरूर केलाय. एक धावेने खातो पण झालाय माय मिठागर सी संघाचा. इथून पहिला चेंडू डॉट बॉल आला होता. तदनंतर एक धाव जरूर त्या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज साहिल चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. एका बाजूला पण पाहिला तर एक मातबर आणि तुल्लभ बल आणि लौकिक संघ आहे माहीम मिठागर सी संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल. तर एका बाजूला साईज. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. वळवलाय जरूर, फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद. साईज बॅक टू द पवेलियन. कॉन धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. वन डाऊन प्लेअर आकाश सिंगडे. दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली साहिल. वळवलाय जरूर. इथून कॉलिंग नव्हती. इथून मात्र थोडस धावचीची दाट शक्यता होती. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती. इथून आतापर्यंत आपण पाहिला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट जरूर त्याच्या नावावरती. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली गेली. त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला साहिलला चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. रिव्हर्सचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. थँक्यू. इथून आकाशच्या बॅट मधून षटकार आलाय आणि हा महत्वाचा षटकार असेल. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय.
8 या आकड्यावरती याही वेळेस वॅकेंड एरियाला इथून मात्र प्रतीक सिंगडेच्या बॅट मधून आलाय षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र काही जबरदस्त 2 षटकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले प्रतीकच्या बॅट मधून. इथून नवीन गोलंदाजी मार्क वरती राहुलला मात्र आणलं जात आहे. इथून 2 षटकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीकरीस आपण पहिला 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा प्लेइंग अवे द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. इथून सॉफ्ट हँड फक्त इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला जरूर. एकेरी धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड. इथून प्रत्येक सिगडेला मात्र आणलं जातं स्ट्राईक हँडला. गोलंदाज राहुल इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल. पहिल्या षटक आपण पहिला थोडंसं महागडा. इथून धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. 15 रन ऑन दी बोर्ड. इथून ड्रमलाईनच्या खूपच बाहेर वाईट सिग्नल आलाय. इथून अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. आपण तर धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल टच बॉल सोडणार नाही. चेंडूला सरळ मिड विकेटला क्लिअर करणारा आलाय षटकार 6. धन्यवाद. इथून मात्र काय जबरदस्त मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आलाय. इथून मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. एक सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळालाय. इथून मात्र चांगली संधी होती. स्वतः फॉलोथ्रोमध्ये झेल घ्यायचा होता पण इथून तसं काही घडलं नाही. म्हणतात ना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नो इट नो बट. जर आणि तरला थारा नाही आहे. इथून नक्कीच चांगली संधी होती. कारण की इथून जर हा फलंदाज राहिला तर नक्कीच थोडासा घातक ठरू शकतो. कारण की धावफलक आपण आतापर्यंत पहिला तर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा. मोठा प्रहार केलाय. त्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगल्या क्षेत्ररक्षण होईपर्यंत अचूक फेकी राहिली गेली. व्हेरी गुड थ्रो. इथून एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाली. एकरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. वळवलाय जरूर. क्षेत्ररक्षण नाही या त्या ठिकाणी. 1 बाउन्स सरळ क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण आतापर्यंत पाहिला 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी बोर्ड. शॉर्ट ऑफ लेन चेंडू प्लेइंग विथ बॉडी सर्रापासून लांब ठेवला होता. त्या चेंडूवरती पनिशमेंट केलं जात आहे. खराब चेंडू. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
यस, या ठिकाणी वाईट रिव्ह्यू पाहायला मिळेल. या चंद्रकांतजी निमला सर तुम्ही या इथे. थर्ड अंपायर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. नक्कीच या ठिकाणी संदीप दादा तुमचं देखील सप्त सुमनाने सरचे हार्दिक हार्दिक स्वागत या पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदामध्ये. इथून तर हॅट्रिक षटकार प्रतीक सिंगडेच्या बॅटमधून आले तर दीपेश उराडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, व्हाईट बॉल. आणि देखील पंचांना देखील ताकीद दिली असेल. रिव्ह्यू असेल तर 20 सेकंदामध्ये लगेच रिव्ह्यू घ्यायचा असेल, त्याच्यानंतर रिव्ह्यू घेतला जाणार नाही. ओके. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून प्रतीक सिंगडेसाठी हॅट्रिक षटकारासाठी मात्र नक्कीच दीपेश उराडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हॅट्रिक षटकार. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती राहुल. याही वेळेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू अतिरिक्त हाताळले गेले. अतिरिक्त धाबेने धावफलक जाऊन पोहोचले. 30 आकड्यावरती 30 रन. आतापर्यंत एक ड्रीमगत सुरुवात राहिली गेली माहीम मिठागर सी संघाची. काही जबरदस्त खेळी साकारत असताना 2 फलंदाजाच्या माध्यमातून दोन्ही बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर संधी निर्माण झाली होती, पण इथून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिला. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 31 आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्ती करीस 31 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज प्रजाक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला प्रतीक शिंगडे आहे तर एका बाजूला आपण पहिला त्यांचेच बंधू आकाश शिंगडे. 2 षटकाची आपण अगदी खेळ पाहिला. 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय माहीम मिठागर सी संघ. 31 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज प्रजाक. भन्नाट वेगावरती स्वार त्याच्यावरती हल्ला बॉल. चेंडू सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार 6. आणि नक्कीच
आणि नक्कीच हॅट्रिक षटकारासाठी देखील मात्र दीपेश उराडे याच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथून षटकार आल्यानंतर लगेच पारितोषिक आमच्यापर्यंत जमा करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती मोठा प्रहार केला. इथून इनसाइड आउटचा फटका. दुसरा षटकार प्रतीक शिगडेच्या बॅट मधून. आता फक्त एक षटकाराची गरज. इथून हा जर षटकार आला तर 1,000 रुपयाचे कॅश प्राईज दीपेश उराडे याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. प्रजाक वरती प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 आकड्यावरती 43 रन ऑन दी बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रजाक वरती हल्ला बोल केला जातोय. यावेळेस मात्र हा बैल मुझे मार असा चेंडू जरूर हाताळला होता, पण इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला. इथून 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिला 12 धावा खर्च केल्या प्रजाक या गोलंदाजाने चेंडूला वळवलं जरूर. इथून नक्कीच संधी होती. गोलंदाज प्रजाक तरी एका बाजूला प्रतीक शिगडे माईचा ब्रँड पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. यावेळेस मात्र फंबल झाली. इथून कॉलिंग व्यवस्थित नव्हते. इथून त्याच कारणास्तव फलंदाजाला परतावं लागेल. आकाश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज प्रजाक बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर पलटवार केला गेला गोलंदाजाने. मोठा प्रहार केलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय का? इथून चेंडू सरळ क्लिअर करेल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमारेखा पार षटकार. इथून धावफलकापर्यंत पाहिला तर 50 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 50 रन ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. त्याच कारणास्तव व्हाईट बॉल पाहायला मिळेल. तोपर्यंत 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावेल जरूर. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 53 या आकड्यावरती 3 षटकाच्या समाप्ती करेस.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश आलाय. इथून 3 षटकांचा आपण खेळ पाहिला. 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय माहीम मिठागर सी संघ प्रथम फलंदाजी करत असताना. यावेळी मोठा प्रहार जरूर केलाय. फटका फसलाय त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना यस प्रतीक सिंगडेच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज मंथन मेरे आलाय फलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहिला तर त्या ठिकाणी भावेशने पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक सेंट बॅट्समनला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलं गेलं. इथून उर्वरित आपण पहिला 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 5 चेंडूमध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय. इथून मात्र चुकी करणार नाही. फलंदाज बाद. तू चल मे आया. मंथन मेरे गोल्डन डक वरती बॅक टू द पवेलियन गॉन. नवीन फलंदाज सागर आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज भावेशने पलटवार केलाय जरूर या ठिकाणी. यस या ठिकाणी लेगबाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 54 धावा. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगले एफर्ट पाहायला मिळाले. इथून विकेटचं पतन पाहायला मिळेल. यस धावचीतच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. पंचावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या आपण 3 षटकाचा खेळ पाहिला. 53 धावा जमल्या होत्या. इथून जो पॉवर टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली डेट ओव्हरमध्ये भावेशने मात्र पलटवार केला गेलाय. नवीन फलंदाज नयन आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळली. कुठेतरी आपण पाहिलं होतं 3 षटकाचा खेळ समाप्तीखेरीज ह्या धावा मात्र उंच येतील. पण इथून मात्र जो पलटवार केला गेला गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं गेलं त्याच्या गोलंदाजाच्या जोरावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. भावेश गोलंदाज वळवलाय जरूर. इथून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून मात्र यस विकेटचं पतन पाहायला मिळेल.
यस फलंदाज बाद एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेडे धावफलक जाऊन पोहोचलाय. 56 धावा धावफलकावरती आणि 57 धावांचं लक्ष हे समोर असेल आणि नक्कीच भावेशने एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि इथून मात्र फलंदाजाला या ठिकाणी थांबवलं गेलं आणि इथून प्रथम फलंदाजी करत असताना माहीम मिठागरची संघाने 56 धावा जमवल्या गेल्या आणि 57 धावांचं लक्ष असेल रॉयल किंग सरावली संघाला. तत्पूर्वी या घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक संगीत कक्षामधून सुमधुर संगीत. इथून आपण चला आजच्या दिवसातला सामना क्रमांक 5 असेल. पहिल्या फेरीचा गावदेवी पेंडन संघ कॅप्टन आणि देवा 11 जांबाले दोन्ही संघाचे कर्णधार या. गावदेवी पेंडन संघ कॅप्टन आणि देवा 11 जांबाले. गोलंदाज आकाश शिगडेला मात्र प्रमोट केला गेलाय. यावेळी भन्नाट वेग तेज तर्रार वेगावरती स्वार डॉट बॉल. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे रॉयल किंग सरावली संघाला. काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. आकाश शिंगडे
यावेळी सोडवलाय जरूर, सरळ बॅटचा वापर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होताना या ठिकाणी राहुल बॅक टू द पवेलियन. नवीन या ठिकाणी फलंदाज उमेश लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतोय. आकाश सिंगडे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहिलं षटक असताना एक जबरदस्त गोलंदाजी, अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी हाताळली गेली. आकाश सिंगडे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल झालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार, गतीचा रफ्तार की सौदागर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथून आतापर्यंत एकही धाव खातो पण होत नसताना पाहायला मिळतोय रॉयल किंग सरावली संघ. 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. तर प्रत्येक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत आकाश सिंगडे. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा हे मात्र सातत्य जोपासत असताना प्रत्येक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आकाश सिंगडे. एक चांगला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला गोलंदाज पालघर तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. इथून मात्र मिसटाईम स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. साईज थोडासा फंबल झाली जरूर. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय एक या आकड्यावरती. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एक धाब्याने खातं ओपन झाले जरूर रॉयल किंग सरावली संघाचं. 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून काही जबरदस्त अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी राहिले गेली. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. सरळ बॅटचा वापर पाहायला मिळाला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी लॉंग ऑफला चांगलं प्रोटेक्शन दिलं. तत्पूर्वी एकच धाव आणि एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत 2 या आकड्यावरती एक षटकाच्या समाप्ती करीस. 2 या आकड्यावरती 2 रन ऑन दी बोर्ड, 2 धावा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया एका संगीत कक्षामधून दुपारच्या सत्रामध्ये एक श्रवणीय संगीत. धन्यवाद. थँक्यू. इथून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. मी विनंती करेन मुकेशजी बुतकडे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. गावदेवी पेंडाण तर एका बाजूला देवा 11 जांबाले. गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती प्रत्येक पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळालाय. यावेळी सुडावलाय जरूर, लॉप केलाय वेकेंड एरियाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र गुड जज विकेट टेक अँड सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद.
इथून गावदेवी पेडण संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जरूर प्रथम त्या ठिकाणी फलंदाजी करणार आणि आमंत्रित केलं देवा 11 जांबाले संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. प्रत्येक शिंगडे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला गेला. यावेळी स्कोलवर टप्प्याची लेंथ लाईन तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 30 सर्कलला एक चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संयोगरित्या समाप्त जरूर झालाय. उर्वरित आपण 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. इथून दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. यावेळी वन डॉट वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर होती. स्वतः गोलंदाज ते चेंडूवरती आले जरूर. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मोठा प्रहार जरूर केलाय. बुडवलाय जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे. गोलंदाज या ठिकाणी मंथन मेरेला मात्र प्रमोट केला गेलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून 2 षटकाचा आपण खेळ पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज मंथन मेरे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथ लाईन जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. गोलंदाज मंथन मेरे 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. दुपारच्या 17 मध्ये आपण आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 पाहतायत. रिवर्सचा टेम राहिला होता, असफल झालाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाजीच्या जोरावरती जो पलटवार राहिला गेलाय. इथून रॉयल किंग सरावली संघ पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. 57 धावांचं लक्ष गाठायचं होतं. इथून जो पलटवार राहिला गेला, नो चेंडू जरूर हाताळला गेलाय आणि त्याच कारणास्तव बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू क्लिअर करेल. नो +4. एकंदरीत 5 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होतील. लायसन्स असेल या चेंडूवरती फलंदाजाला. कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळली मंथन मेहरे या गोलंदाजाने. टप्प्याची लेंथ लाईन जरूर. त्याच्यावरती आक्रमण केलं. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या गटावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. यावेळी अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मंथन मेरे या गोलंदाजीच्या माध्यमातून. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिला आपण. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. मंथन मेरे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी वळवले. यावेळी डॉट बॉल यस कॉट अँड बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना यस विकेटचं पतन होत आहे.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज मंथन बेरे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 एकड्यावरती 3 षटकाच्या समाप्ती करीस. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईश मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर थोडं मात्र काही जो पलटवार केला गेलाय त्याच्यामध्ये शंका नाही. इथून माय मिठागर जी संघ मी नक्कीच म्हटला होता पालघर तालुक्यामध्ये मोठा डाबा आहे संघाचा. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पुनरागमन केला या गोलंदाजाने. इथून जो पलटवार राहिला गेला प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा जमवल्या गेल्या माहीम मिठागर सी संघाने आणि 57 धावांचं लक्ष समोर असताना जिथून जी गोलंदाजी साकारली गेली ही चांगली गोलंदाजी हाताळली. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत लगेच. यानंतर गावदेवी पेंडान तर एका बाजूला देवा 11 जांबाले. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जवळजवळ सामना माहीम मिठागर सी संघाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र पळवलाय जरूर चेंडूला. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी पहिला विजय संपादित करत असताना माहीम मिठागर सी संघ अँड रॉयल किंग सरावली संघ हार्डलक टीम पाहायला मिळेल. इथून तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. चला आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा सामना क्रमांक 5 असेल गावदेवी पेंडान तर एका बाजूला देवा 11 जांबाले संघ. या मायक्रोफोनवरती थोडासा बदल करूया. आमचे साथी समालोचक या ठिकाणी आमच्यापर्यंत लाभले गेलेत. अनिकेतजी रावते यांना ओव्हर ड्यू.